नमस्कार मंडळी मित्रांनो, तुम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत आरोग्य विभागामध्ये 66 जागांसाठी एक नवीन जाहिरात प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमच्या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये जाहिरात असणार आहे. त्यासाठी या ठिकाणी ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म सुद्धा भरायचे आहेत. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नोटिफिकेशन चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत कंत्राट स्वरूपात तुम्हाला पद भरायचं आहे. त्यासाठी मित्रांनो जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत या ठिकाणी तुम्हाला जाहिरात प्रयत्न करण्यात आले. यामध्ये मित्रांनो 29/12/2025 रोजी तुमची जाहिरात असणार आहे. त्यासाठी पहिली पोस्ट आहे MPW साठी 39 जागा असणार आहेत. त्यासाठी 12वी पास बरोबर सायन्स किंवा पॅरामेडिकल डिग्री किंवा या ठिकाणी जो हेल्थ अँड इन्स्पेक्टरचा कोर्स असतो तो लागणार आहे. आणि 43 वर्ष तुम्ही अप्लाय करायचे आहेत. 18,000 रुपये तुम्हाला पेमेंट असणार आहे. त्यासाठी मित्रांनो ज्या जागा असतात त्या जागा EC साठी 5, ST साठी 3, VGNT 1, NTB 1, NTC 2, NTD 1, MO 8, SCBC 4, EWS 6 आणि ओपन 8 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. पुढची पोस्ट आहे वैद्यकीय अधिकारी MBBS, एकूण 20 जागा असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो जर बघितलं तर MBBS आणि MCM रजिस्ट्रेशन असणार. यासाठी 70 वर्षापूर्वी तुम्ही अप्लाय करायचं. 60,000 रुपये पे स्केल असणार आहेत. आणि BMS विथ MCM रजिस्ट्रेशन असणार आहेत. 63 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यासाठी 25,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. ह्यासाठी शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य दोन्ही पदासाठी असणार आहेत. त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ह्या ज्या जागा असतात त्यासाठी SC साठी 3, VGNT 1, NTC 1, NTD 1, MO 7, SCBC 2, EWS 2 आणि ओपन 3 अशा जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात. त्यासाठी मित्रांनो जी काही निवड व शेती सुद्धा आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 11 महिने 29 दिवसासाठी तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. त्यासाठी सदर भरती प्रक्रियेदरम्यान शैक्षणिक अनुभव, पदसंख्या, मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा याद्वारे तुमची निवड प्रक्रिया असतात. त्यासाठी MBBS डिग्री न झाल्यास 15 वेतनानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्याद्वारे व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना अंतर्गत तुमच्याकडे नियुक्ती सुद्धा असणार आहे. त्यासाठी 6 ते 11 महिन्याच्या कालावधीत BMS पदवीधर विद्यार्थ्यांची नियुक्ती असणार आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात पाठवायचा आहे. त्यामध्ये मान्य कार्यकारी अधिकारी GP सातारा या ठिकाणी जे सर्व अधिकारी तुम्हाला ठिकाणी असणार आहेत आणि हा फॉर्म सुद्धा त्या ठिकाणी पाठवायचा आहे. हा फॉर्म येतो तुम्हाला 29/12/2025 ते 16/1/2026 सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रजिस्टर अथवा स्पीड पोस्टने या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे. कास्टमध्ये असेल तर मित्रांनो तुम्हाला 100 रुपये फी आहे आणि ओपन प्रवर्ग असल्यास तर 150 रुपये तुम्हाला डिमांड ड्राफ्ट हा या ठिकाणी तुम्हाला काढायचा आहे. हा डिमांड ड्राफ्ट जर बघितला तर डिस्ट्रिक्ट हे इंटिग्रेटेड हेल्थकेअर फॅमिली वेलफेअर सोसायटी सातारा याद्वारे तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म आणि डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल्स ZPSatara.go.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर लास्ट डेट असणार आहे 16/1/2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट सहित या ठिकाणी फॉर्म पाठवायचा आहे. त्याचबरोबर सर्व पदासाठी शैक्षणिक अर्हता, गुणपत्रे, नोंदणी प्रमाणपत्रे, एक्सपिरियन्स असल्यास संपूर्ण साक्षांकित प्रमाण प्रतिशत तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म पाठवायचा आहे. तर तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यासाठी तुम्हाला गुणांकन पद्धतीतून तुमची मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे. त्यासाठी पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन असल्यास 50 गुण असणार आहेत. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता असल्यास 20 गुण असणार आहेत आणि अनुभव असल्यास 30 अशी 100 गुणाची तुमची गुणांकन पद्धतीने तुमची एक नवीन जाहिरात असणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणकोणती डॉक्युमेंट जोडायचे ते सुद्धा पाहणार. शैक्षणिक अर्हता, राखीव उमेदवार जातीचे प्रमाणपत्र, शासकीय दाखला, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, प्रमाणित केले शासकीय निमशासकीय प्रमाणपत्र, नावात बदल असलं त्याचं प्रमाणपत्र, काउन्सिल रजिस्ट्रेशन असे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ठिकाणी पाठवायचे आहे. तर एक मित्र तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरायचा हे सुद्धा पाहणार आणि हा फॉर्म तुम्ही या ठिकाणी मराठीमधून सुद्धा भरायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अर्जाचे नाव म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीने अर्ज केला ते उमेदवारांना फोटो चिटकवायचा आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी या ठिकाणी आडनाव मराठी आणि इंग्रजीमध्ये, स्वतःचे नाव मराठी आणि इंग्रजीमध्ये, वडिलांचे किंवा पतीचे नाव मराठी आणि इंग्रजीमध्ये आणि आईचे मराठी आणि इंग्रजीमध्ये संपूर्ण नाव तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर प्रत्येक वेळेचा पत्ता पिनकोड सहित संपूर्ण पत्ता लिहायचा आहे. मोबाईल नंबर लिहा
आणि मेल आय डी लिहायचे. लक्षात घ्या, एक ठिकाणी तुझी मेल आय डी मोबाईल नंबर जे आहे त्या ठिकाणी योग्य प्रमाणात असावी, त्याचा रिप्लाय तुमच्या ठिकाणी येणार आहे. त्याचबरोबर जन्मतारीख, दिनांक, महिना, वर्ष लिहायचं आहे, अक्षरमध्ये सुद्धा लिहायचं आहे. त्याचबरोबर 30/1/2025 रोजी किती वय पूर्ण झाले ते लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय करू शकता अशी टिक मार्क करायचे. SC, ST, VJNT, NTB, NTC, NTD, विमप, इमव, EWS, SCBC किंवा ओपन असेल ते लिहा. जातीचं नाव लिहायचं आहे, जातीचं प्रमाणपत्र आहे का न लिहिल्या, धनार कशी म्हणजे DD कार्ड आहे त्याचा दिनांक आणि रक्कम लिहायची. त्याचबरोबर शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमचा अनुक्रमणिक नंबर, तुमचे एज्युकेशन स्ट्रीम म्हणजे SH, डिप्लोमा, डिग्री काय असेल ते, बोर्ड, युनिव्हर्सिटी नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, मिळालेले गुण आणि टक्केवारी लिहायची. त्याचबरोबर अनुभव असल्यास कार्याचे नाव लिहायचे आहे, धारण केलेली पदसंख्या, कधीपासून कधीपर्यंत, एकूण वर्ष आणि महिने लिहायचे. त्याचबरोबर आपला कोणता गुन्हा वगैरे नोंद आहे का त्याची माहिती तुम्हाला लिहायची. त्याचबरोबर जे डॉक्युमेंट जोडले आहेत त्याचा सिक्वेन्स लिहायचा आहे. यामध्ये पहिल्या नंबरला, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या हे संपूर्ण माहिती म्हणजे ज्या सिक्वेन्सला जे डॉक्युमेंट जोडलं आहे ते ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर डोमेसाईल आहे का ते लिहायचं आहे. आणि तुम्ही सद्यस्थितीत राष्ट्रीय अभियान यांच्यामध्ये कार्यरत असाल तर त्याचा तपशील लिहा, नसेल तर नोकरून तुम्ही माहिती कॅन्सल करू शकता. ठिकाण टाका, दिनांक टाका, स्वाक्षरी, नाव तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र जोडायचे आहेत. यामध्ये मी श्रीमती तुमचं नाव लिहायचं आहे, श्री तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव लिहा, वयवर्ष लिहा, तुमचे राहणार पत्ता लिहा, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहा, तुम्ही आज रोजी हायत मुलांची संख्या किती आहे ती लिहा, नसे असेल तर टाका, नसेल तर शून्य करा. त्याचबरोबर दिनांक, ठिकाण टाका, कार्याचे नाव तुम्हाला लिहायचं आहे. ओके, पुढची एक नवीन जाहिरात आहे. तर त्यासाठी मित्रांनो अजून एक जाहिरात आहे. तर राष्ट्रीय अभियान यांच्या मार्फत सातारा जिल्हा परिषदमध्ये तुमची ठिकाणी जाहिरात असणार आहे. त्यासाठी स्वतंत्र 7 प्रवर्गासाठी तुम्हाला जाहिरात असणार आहेत. यामध्ये हॉस्पिटल मॅनेजमेंट असेल, एपिडेमी लॉजिस्टिक्स आहे, त्याचबरोबर डिस्ट्रिक्ट प्रोग्रामर आणि डिस्ट्रिक्ट प्रोग्रामरसाठी यासाठी मित्रांनो ज्या जागा असतात ते एनी मेडिकल डिग्री राहणार आहेत. त्याचबरोबर ओपनचं वय 18 ते 38 वर्ष आणि कास्ट असेल त्याच्यावर तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यासाठी मित्रांनो पहिल्या पोस्टसाठी प्रत्येक पोस्टसाठी एक जागा असणार आहे. त्यासाठी सुद्धा SCला 1 म्हणजे पहिल्या ज्या 4 पोस्ट आहेत त्यासाठी जर जागा पाहिली तर SC 1, B1, EWS 1 आणि ओपन 1 पैकी एक उमेदवार क्वालिफाय होणार आहेत. आणि प्रोग्रामिंग मॅनेजरसाठी ECDC साठी 1 जागा असणार आहे. त्यासाठी दोन्ही पदासाठी 25,000 तुम्हाला पे स्केल असतात. पुढची पोस्ट आहे सायकोलॉजिस्ट नर्ससाठी 63 तुम्ही अप्लाय करायचं आहे. BSc सायकोलॉजी डिग्री राहणार आहे. 1 जागा ओपनसाठी 25,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. अशा गट प्रोग्राम असणार आहेत. 63 तुम्ही अप्लाय करायचं आहे. त्यासाठी एनी डिग्री लागणार आहे. त्याचबरोबर मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग लागणार आहेत. ओपन 1 जागा लागणार आहे आणि 8,785 रुपये तुम्हाला घेऊन पे स्केल असतात. यासाठी मित्रांनो जी निवड प्रक्रिया असते पानावर त्यामध्ये उपरोक्त या ठिकाणी 11 मध्ये 29 दिवसासाठी तुम्हाला पदभरती असतात. त्यासाठी मित्रांनो जे आरक्षण असतात ते जाहिरातीमध्ये जे रिक्त आरक्षण असेल ते जी पसादारा याद्वारे तुमची रेणी असणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धत हा फॉर्म जर पाहिला तर ऑफलाईन स्वरूपात असणार आहे. 29/12/2025 ते 16/1/2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म या ठिकाणी पाठवायचा आहे. हा फॉर्म जर पाहिला तर मित्रांनो जो फॉर्मची फी असते ती फी मित्रांनो जर पाहिली तर ओपनची फी या ठिकाणी 150 रुपये फी असणार आहेत आणि कास्टसाठी 100 रुपये फी असणार आहेत. ही फी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी सातारा याद्वारे तुम्ही या ठिकाणी DD काढायचा आहे. लास्ट डेट असणार 16/1/2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी पाठवायचा आहे. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला zpsatara.go.in वेबसाईट तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता. तरी मित्र ह्या पदासाठी कोणतीही एक्झाम नसणार आहेत. त्यासाठी गुणांकन पद्धतीची मेरिट लिस्ट असणार आहे. आवश्यक क्वालिफिकेशन असल्यास 50 गुण असणार आहेत. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व इतर अर्हता असल्यास 20 गुण असणार आहेत. अनुभव असल्यास 30 अशी 100 गुणांची गुणांकन पद्धती असणार आहे. त्यानुसारच तुमच्या ठिकाणी जी मेरिट लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट तुमच्या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जी पदभरती आहे त्यासाठी मित्रांनो जर पाहिलं तर जे शैक्षणिक डॉक्युमेंट्स आहेत त्यासाठी शैक्षणिक अर्हता पहिल्या नंबरला, राखीव प्रवर्गाचा जात प्रवर्ग, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र 3 नंबर, 4 दाखला 3 नंबर, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र 4 नंबर, पासपोर्ट साईज 5 नंबर, 6 नंबरला शासकीय अनुभव असल्यास, नावांबद्दल असल्यास 7 नंबर आणि संबंधित रजिस्ट्रेशन असल्यास 8 अशी 8 डॉक्युमेंट्स तुम्हाला ठिकाणी जोडायचे आहे. तर मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने हा दुसरा सुद्धा फॉर्म भरू शकता ते सुद्धा पाहणार.
त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्जाचा नमुना दिलेला आहे. त्यामध्ये संपूर्ण फॉर्म हा मराठीमधून तुम्हाला ठिकाणी भरायचा. त्यासाठी पदाशी नाव द्यायचं आहे, पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी मराठी इंग्रजीमधून नाव लिहायचं आहे. आडनाव, स्वतःचे नाव, वडिलांचे आणि आईचे नाव सुद्धा लिहायचे. त्याचबरोबर पत्रव्यवहाराचा पत्ता, पिनकोड सहित लिहायचा आहे. मोबाईल नंबर आणि मेल आय डी लिहा, ज्याद्वारे तुम्हाला ठिकाणी रिप्लाय येणार आहे. त्यासाठी मित्रांनो जन्मतारीख, DD, MM, YY लिहायचे. अक्षरमध्ये सुद्धा लिहायचं आहे. 30/11/2025 रोजी किती वय पूर्ण झालं ते लिहायचं आहे. त्याचबरोबर जे रिझर्वेशन असणार आहे ते रिझर्वेशनचा प्रकार कोणता आहे तो प्रकार तुम्हाला ठिकाणी लिहायचा आहे. म्हणजे SC, ST, VGNT, NTB, NTC, NTD, MEMP, IMAW, ACDC, EWS, ओपन काय असेल तर त्याचा प्रकार लिहायचा आहे. त्याचबरोबर जातीचं नाव, जात प्रमाणपत्र आहे का ते कोण वगळ्या, जो DD काढला त्याचा तारीख आणि रक्कम लिहायची. पुढचा तो एकाने जाहिरातीनुसार सेशन घडता या ठिकाणी सिरियल नंबर, सेशन घडता HSC टाका. बोर्ड युनिव्हर्सिटीचे नाव, उत्तीर्ण वर्ष, एकूण गुण, प्राप्त गुण, मिळालेली टक्केवारी लिहायची. त्याचबरोबर अनुभव असल्यास कार्याचे नाव लिहायचे. धारण केलेले पद, कधीपासून कधीपर्यंत जॉब केला तो, एकूण वर्ष आणि महिना तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर तुमच्यावरती कुठला गुन्हा वगैरे नोंद आहे का तो तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर साक्षांकित प्रती म्हणजे जो सिरियल नंबर दिला होता तो 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4, 5, 6, 7 काय लिहिलं असेल, जोडला असेल डॉक्युमेंट ते सिक्वेन्स तुम्हाला सेल्फ अटेस्टेड तुम्हाला जोडायच्या आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा रहिवासी असेल तर येस सिलेक्ट करा. आणि महाराष्ट्र रहिवाशाबरोबर तुम्ही राष्ट्रीय अभियान यांच्या जर कार्यरत असल्यास त्याचा तपशील लिहायचा. त्याचबरोबर ठिकाण, दिनांक टाका, स्वाक्षरी आणि नाव तुम्हाला लिहायचे. पुढचा तो प्रतिज्ञापत्र, यामध्ये स्त्री श्रीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. स्त्री याचा मुलगा मुलगी लिहायचा आहे. त्याचबरोबर वय वर्ष लिहा, तुमचा पत्ता लिहायचा आहे. मी स्त्री कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. आज रोजी तुम्हाला किती मुलांसंख्या आहे ते लिहा, असेल तर लिहा, नसेल तर 0 करा. तशी तारीख सुद्धा तुम्हाला टाकायची. त्याचबरोबर ठिकाण सातारा आहे, दिनांक टाका, स्वाक्षरी आणि नाव सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने 1-2 जाहिराती NHM मार्फत कोणतीही एक्झाम न देतात तुम्हाला जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्फत एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.